तेव्हा शेखर यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद असतो. सातत्यानं आपण पाहिलं जयेश देखील जेव्हा मैदानामध्ये आला होता लास्ट टाइम तेव्हा देखील शेखर किनी मुखामध्ये जरूर त्यांच्या ते शब्द आपण पाहिले होते. मिथुन आणि त्याचबरोबर जयेशला आपण पाहतोय. दोन बॅटर ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती रितेश निजाईल आपण पाहतोय. मिनिश धनू आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यस धन्यवाद. रितेश निजाई पहिलं षटक हाताळण्याकरिता स्ट्राईक एंडवरती मिथुन यांना पण पाहतोय. त्यांचा खेळ खऱ्या अर्थानं दोन पॉवर प्लेचे जे षटकं असतात तेव्हा मजा येते त्यांचा खेळ पाहण्यासाठी. मिथुन पाटील स्पेशल ते स्ट्रोक त्याचं फॉर एक्झाम्पल पहिल्याच बॉलवरती कवा ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाठलाग सुरू डीपमधून शतशक त्या ठिकाणी डीपमध्ये शतशक पोहोचला. तत्पूर्वी 2 धावा मिळतील पहिल्या बॉलवरती. सुरुवात चांगली झाला. तिसरी धाव देखील पूर्ण होईल बॅकअप मिळेपर्यंत आणि 3 धावा या बॉलवरती पूर्ण केल्या गेल्यात. सुरुवात चांगली झाली जयमास्टर चिखलपाडा संघासाठी. मागच्या मॅचमध्ये देखील याच पद्धतीनं कॉपीबुक स्ट्रोक खेळला होता मिथुन आणि चौकार प्राप्त झाला होता पहिल्या बॉलवरती. मागच्या सामन्यामध्ये जयेश फ्लॉप ठरले होते. या मॅचमध्ये पुनश्च एकदा त्यांना सुरुवात नवीन करावी लागणार आहे. फिशिंग लवर शेखर किनी यांच्या मुखामधून ते शब्द निघाले. मोठा फटका खेळायचा होता डीपमध्ये. शतशक त्या ठिकाणी पोहोचतायत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि त्या 2 धावा मिळतील या बॉलवरती. 5 धावा स्कोर कार्डवरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मागच्या 2 बॉलवरती दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांची फिटनेस चांगली आहे. फिटनेसचा जो स्टँडर्ड आहे 5 धावा फलकावरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. एका बाजूला DCC दातिवरे आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा या 2 संघांमध्ये एक अतिशय महत्वाची बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी फाईट मैदानामध्ये रंगत असताना इथे फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस बॉलला सर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेशच्या बॅटमधून षटकार 6 धावा. फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला गेलाय जयेशच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय बरोबर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला आणि हवं तसं डिस्टन्स हवं तसं अंतर या बॉलवरती मिळालं. धावसंख्या फलकावरती 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. जयेशच्या बॅटमधून हा मोठा फटका येताना दिसला. मागच्या सामन्यामध्ये जयेशकडून जे खराब प्रदर्शन झालं होतं इथे त्याची भरपाई करत असताना तदनंतर हा तिखा बाउन्सर स्पायसी बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या षटकाराचं उत्तर या ठिकाणी दिलं गेलं रितेशच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बाउन्सर मैदानामध्ये टाकला होता आणि एक रेड अलर्ट देऊन गेला जयेशला. म्हणजे येणाऱ्या 2 बॉलवरती एक सरप्राईज असणार आणि ते सरप्राईज कशा पद्धतीने असेल फलंदाज जयेशसाठी. 11 धावा स्कोर कार्डवरती 5वा बॉल या ओव्हरमधील. राईट आर्म ओव्हर दी विकेट आणि लॉंग ऑफला हा फट्टा जयेशच्या बॅटमध्ये. एक लाजवाब लॉफ्टेड ड्राईव्ह चौकार येत असताना 4 धावा. पंधरा धावा स्कोर कार्डवरती सरप्राईज ची चर्चा आपण करत होतो आणि इथे जयेशने सरप्राईज दिलाय बॉलर रितेशला. या बॉलवरती बाउन्सर यादी टाकला होता आणि तदनंतर स्लॉटमध्ये बॉल मिळाला आणि त्याने त्याला बरोबर लॉंग ऑफला पाठवला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मिनी हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटर जयेशचा. धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमधील शेवटचा बॉल चांगला फुलवल्यांचा बॉल त्याला सन्मान दिला गेला. रिस्पेक्ट दिली गेले. पंढरी त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. एक धाव मिळते या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 16 या आकड्यावरती 16 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. लवकरच मागणे प्रीमियर लीग देखील आपल्या भेटीला येते पुढच्या वीकमध्ये आणि 6 सीटर स्पोर्ट्सवरती ते प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल. समोरचन कक्ष यंगस्टर चषक हा एक भव्य दिव्य शामियाना पण पाहतो. त्यावरती आमचे प्रमुख अतिथी आणि या आकर्षित ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीजवरती कोणते ते 5 संघ या ठिकाणी नाव कोरतील सुवर्ण हस्ताक्षरामध्ये. संडे फंडे आपल्याला पाहायला मिळेल. संडे की शाम किसके नाम
धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती यशला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये मागच्या सामन्याचा खऱ्या अर्थानं एक सायलेंट हिरो आपल्याला पाहायला मिळाला, कारण त्याने जर विनायकची विकेट घेतली नसती तर आज हा प्रवास इथपर्यंत राहिला नसता. त्यामुळे यशला देखील क्रेडिट द्यावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती मिस्टर जयेश 5 बॉलमध्ये 13 धावा. दुसऱ्या बाजूला मिथून. मागच्या ओव्हरमध्ये जयेशची बॅटिंग त्याने एन्जॉय केलं आणि डगआउटमध्ये त्या ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे जयेशच्या बॅटिंगचं. आता येणाऱ्या काळामध्ये देखील याच पद्धतीने जयेशला बॅटिंग करावी लागणार, ज्या पद्धतीने जो रिदम आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलाय. तातिवरी टीम वेल जास्त जातोय, प्लीज घाई करा, कारण सातत्याने या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन आपण पाहिलंय. ऑफ्टरवरती शफल झाला आणि त्यानंतर वॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. जयेश गरत स्पेशल हा षटकार 6 धावा. चिखलपाडाचा सुपरस्टार, सासू में जान है दिल में अरमान है, जयेश गरत चिखलपाडा गाव की शान आहे आणि त्याच्या बॅटमधून षटकार येताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज यशचा या ठिकाणी केला गेला. काय फटका होता, लाजवाब. धावसंख्या फलकावरती 22 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. बावीस धावा स्कोर कार्डवरती पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झाला. पुढचा बॉल राऊंड द विकेट. इथे लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येतो. विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स व्हाईट बॉल. 23 धावा स्कोर कार्डवरती 23 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. एक बॅटल मैदानामध्ये रंगते. या बॉलवरती जी बॅटल मैदानामध्ये रंगली होती पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळाली, परंतु यावेळेस या ठिकाणी यश हावी झाला. फलंदाज जयेश वरती घेतले विकेट. जयेशची बॅक टू डगआउट गॉन. जयेशची विकेट जाताना आपण पाहिली. 19 धावांचं योगदान दिलं. 23 वरती पहिला धक्का जी पार्टनरशिप मैदानामध्ये बीड झाली होती, इम्पॉर्टंट होतं. या ठिकाणी हॅरन सेना पहिल्या 7 ते 8 चेंडूंमध्ये. नवीन बॅटर हार्दिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. यशचा एक वसूल ठोकायचं तर टॉपच्यालाच ठोकायचं. मागच्या सामन्यामध्ये देखील विनायकला त्याने बाद केला होता आणि या मॅचमध्ये जयेशला त्याने बाद केला. राऊंड द विकेट. तिसरा बॉल. पुन्हा एकदा हार्दिकने देखील तोच प्रयत्न केला होता. तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरला. सातत्यानं फाईन लेगला टार्गेट केला जातं. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. धावसंख्या फलकावरती 23 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. जयेश बाद झाल्यानंतर डगआउटमध्ये शांतता पसरलं, कारण जयेशच्या विकेटचं महत्त्व भरपूर मोठं होतं. आता हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. मागच्या 2 बॉलवरती फॅन्सी स्ट्रोक ऑफर केले गेलेत. याआधी ऑफ्टनवरती शफल होऊन फाईन लेगला खेळायचं होतं. आता स्विच हिट केल्यानंतर थर्डमॅनला खेळण्याचा प्रयत्न केला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या मॅचमध्ये सिंगल डबल दिसलेल्या नाही आहेत. सातत्यानं मोठे फटके येताना आपण पाहिलेत. 5वा बॉल या ओव्हरमधील. स्टेप आउट केला. बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. विकेट धोक्यामध्ये होती, परंतु थ्रो त्या ठिकाणी स्टंपच्या समोर करण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा मिळते या बॉलवरती. या एकेरीने धावसंख्या फलकावरती 24. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकामधील. आता मिथून स्ट्रायकिंगवरती येत असताना भरपूर वेळ ते नॉन स्ट्रायकिंगवरती राहिलात. आता या बॉलवरती स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर एअर स्ट्राईक करावी लागणार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला.
विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स व्हाईट बॉल. 25 फलकावरती. फर्स्ट मॅचमध्ये स्टेप आउट करून निशांतच्या अगेन्स्ट जो फटका खेळला होता ओव्हर दी लॉंग ऑफ, जबरदस्त तो षटकार आपण पाहिला मिथुनच्या बॅटमधून. या बॉलवरती इनसाइड आउट. कव्हरला हा फटका, पाठलाग सुरू आहे, लॉंग चेस करावी लागणार आहे. हार्दिक त्या ठिकाणी येतोय आणि त्याला बीट करेल का बॉल पाहायचं. त्या ठिकाणी स्टॉप तर दिला गेला, 3 धाव पूर्ण केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीये. तिसऱ्यावरतीच समाधानी व्हावं लागणार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक क्लीन इनसाइड आउट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पडताळणी केली जाईल. सेफ आहे म्हणजे रन्स वाचवला गेला. एक धाव वाचवला आपल्या संघासाठी. 28 झालं 2 ओव्हरमध्ये. आता रितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. भुवनेशला या ठिकाणी थांबवलं गेलं. पहिली जी 3 षटक आहे ती या ठिकाणी यश आणि त्याचबरोबर रितेशकडून हँडल केली जातात. 28 फलकावरती 28 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3ला सुरुवात या ठिकाणी झाला आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मिस्टर रितेश निजाई, अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये खऱ्या अर्थानं हा खेळाडू नावा रूपाला आला आणि हा चेहरा या विभागामध्ये दिसून आला आणि तिथून जो प्रवास सुरू झाला मागील 2 वर्षांमध्ये भरपूर मोठी प्रसिद्धी या ठिकाणी या ऑलराऊंडरने मिळवलं. 28 फलकावरती. चला वेळ जास्त जातोय. संदेश राऊत प्लीज घाई करा. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झाला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती रितेश निजाई पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेला. आपल्या प्रमुख गोलंदाजावरती कव्हर ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतोय. बॉल जाईल गॅपमध्ये आणि मिथुनच्या बॅटमधून आज चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धाव मिळतील या बॉलवरती. 32 धाव फलकावरती आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ ठिकाणी झाला आणि सुरुवात चौकाराने झाल्या मिथुनची या ओव्हरमध्ये. 32 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय लोअर फुल टॉस ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर बॉल गॅपमध्ये जात होता. शतक त्या ठिकाणी आले होते. पायाच्या साह्याने यशने अडवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्याच बॉल होती चौकाराला. दुसरा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतक त्या ठिकाणी आले होते. एक धाव मिळाली या बॉलवरती. 33 रन्स स्कोर कार्डवरती. 33 फलकावरती लागल्या गेल्यात. मिथुन पाटील यांची देखील एक मोठी फॅन बेस आहे आणि स्पेशली त्यांचे जे चौकार असतात इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईड, ऑन साईडला जे चौकार ते खेळतात त्यापेक्षाही जास्त त्यांचे प्रसिद्ध चौकार ते ऑफ साईडला असतात. त्यामध्ये गॅप शॉट आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जो कव्हर ड्राईव्ह त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. आज स्टेप आउट देखील चर्चेमध्ये ठरला आहे. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. या बॉलवरती चान्स घेतला होता. डीप मिडविकेट लावला होता. कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केल्या. मिडविकेटमध्ये शतक त्या ठिकाणी येत आहेत. 2 धाव मिळतील या बॉलवरती. पंढरी यांचा जर विचार केला तर कोणीच सांगणार नाही आहे. त्यांची बॉडी लँग्वेज पाहत असताना की ती 40+ आहेत. कारण मागच्या सामन्यामध्ये 6 बॉलमध्ये 15 डिफेंड करायच्या होत्या आणि तिथे फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. 35 धावा फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. आकाश गरत यांना आपण पाहतोय एक बेस्ट कबड्डीपटू. इथे फटका फसलाय. स्वतः गोलंदाज कॅचेटचा कॉल करतोय. कमिटमेंट जबरदस्त आहे आणि विकेट घेतलाय हार्दिकची. बॅटर गॉन. दुसरा धक्का 35 वरती.
35 धावा फलकावरती नवीन बॅटर नवनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकामधील. सध्या तरी तिसरा षटक प्रगती पथावरती. सुरुवात चौकाराने झाली होती, परंतु ज्या ठिकाणी चौकार आला तिथून या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट होताना पाहायला मिळाली. इन्स्पायर झाला बॉलर रितेश आणि चांगली इम्प्रूव्हमेंट त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. तर नवीन बॅटर प्राऊड ऑफ चिखलपाडा मिस्टर नवनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती 35 धावा फलकावरती. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. या ओव्हरमधील 5वा बॉल रितेश राईट आर्म ओव्हर दी विकेट. लेफ्ट केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 36 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हरमध्ये रितेशच्या आतापर्यंत रन्स आलेल्या नाही आहेत. विकेट आला हार्दिकचा. जी पार्टनरशिप थोडीशी बिल्ड होते ती त्या ठिकाणी पार्टनरशिप तोडण्याचं काम केलं. आता येणारे जे 2 बॉल आहेत ते व्यवस्थितरित्या टाकावे लागणार आहेत रितेशला. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 5वा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. रितेश दाखल झाला. देखील बॉल लेफ्ट केला होता, परंतु या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स झालेला नाही आहे. इट्स अ डॉट बॉल आणि DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. पंच अंपायर्स कॉल या फिर बॅटिंग आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी DRS ऑफर केला गेला. रिव्ह्यू ऑफर केला. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ॲक्शन रिप्ले देखील त्याचं दाखवलं जाईल, कारण बॉल रिलीज होण्या अगोदर त्या ठिकाणी नवनाथ ऑप्शनवरती शफल झाले होते आणि त्याचमुळे या ठिकाणी रिच वाईटचं बेनिफिट शफल वाईटचं बेनिफिट गोलंदाज रितेशला मिळालं. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील काही यॉर्कर मैदानामध्ये टाकलाय. शेवटच्या बॉलवरती सरप्राइझिंग डिलिव्हरी नवनाथसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा फलकावरती. 36 रन्स स्कोर कार्डवरती या ठिकाणी लागला गेलेल्या ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. वॉटर डिलिव्हरी, ग्रेट डिलिव्हरी. एक स्टॉक बॉल या ठिकाणी गोलंदाजचा प्रत्येक गोलंदाजाचा असतो आणि तो स्टॉक बॉल रितेश निजाईचा परफेक्ट यॉर्कर एक विस्फोटक फलंदाजाच्या विरोधामध्ये नवनाथच्या अगेन्स्ट टाकला होता. 36 धावा फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. अजूनही जर आपण विचार केला तर वेळ गेलेली नाही आहे. इथून कमबॅक करावं लागणार. मिथुनच्या बॅटमधून 11 धावा 4 चेंडूंमध्ये. मागच्या 3 ओव्हरमध्ये मिथुनला हवी तशी संधी मिळालेली नाही आहे, परंतु जिथे चान्स त्याला मिळाला तो चान्स त्याने ग्रॅब केलाय. बॉलिंग ट्रॅकवरती पुणेशला आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु सेकंड ओव्हरमध्ये 5 षटकार पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा या ठिकाणी या गोलंदाजाला बॅक करायचं DCC दातिवरी टीमला आणि त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी भुवनेशला गोलंदाजी मार्कवरती आणला गेला. मागच्या मॅचमध्ये सेकंड स्पेलमध्ये या ठिकाणी जो मार्क पडला, आता त्या ट्रोलर्सला त्या हेटर्सला उत्तर द्यावं लागणार आहे गोलंदाज भुवनेशला या ओव्हरमध्ये. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये या ठिकाणी आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती दाखवावी लागणार आहे भुवनेशला. 4थ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी झाली. चला वेळ जास्त होतोय, प्लीज घाई करा. पहिलाच बॉलवरती मिथुनला बीट केलं. मागच्या सामन्यामध्ये जो भूतकाळ विसरून या वर्तमान कालामध्ये गोलंदाजी मार्कवरती भुवनेश दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात अशी केलं त्या ट्रोलर्सला या ठिकाणी त्याला उत्तर द्यायचं आहे. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झाला. पहिल्याच बॉलवरती निर्धाव बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. वॉटर बॉल, मॅजिकल बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काय उचली प्राप्त झाले होते. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल या बॉलचा. ज्या पद्धतीनं गुडलेन स्पॉटवरून हा बॉल चेस्ट लेवलला निघाला. सलग दोन्ही बॉल परफेक्ट लाईन लेंथवरती टाकले गेलेत. धावसंख्या फलकावरती 36 रन्स स्कोर कार्डवरती राखल्या गेल्यात. स्टेप आउट केला इनसाइड आउट गॅपमध्ये थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शतोषिक त्या ठिकाणी आहेत. 2 धावा मिळतील या बॉलवरती मिथुनला. दुहेरीने धावसंख्या फलकावरती 38. 38 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉल्स केला आतापर्यंत झाला. पहिले 2 बॉल परफेक्ट लाईन लेंथवरती. तिसरा बॉल फुलर लेन्सचा त्या ठिकाणी वापरला. तिथे 2 धावा मिळतात मिथुनला. 38 धावा फलकावरती 38 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 बॉल्सचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील.
चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल लेंथवरती हा बॉल ठेवला होता. एक धाव मिळते आणि या सिंगलने धावसंख्या 39 39 फलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चौथं षटक सध्या प्रगती पथावरती. अजूनही या चौथ्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवनाथ आता स्ट्रायकिंगवरती. 2 बॉल फेस केल्यात नवनाथने, परंतु त्याच्या बॅटमधून आतापर्यंत रन्स आलेली नाही आहे. या बॉलवरती नवनाथच्या बॅटमधून उंची तर मिळालाय, लांबी हवी आहे ती मिळालेली नाही आहे. डाऊन दी बॉल फिल्डर पंढरी आणि त्याने टिपलाय जाईल. फलंदाजाला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. बिग विकेट, बिग लॉस, गॉन. ओव्हरमध्ये जो विश्वास आणि या मॅचमध्ये जो विश्वास या ठिकाणी दाखवलाय गोलंदाज भुवनेश्वरती, तो विश्वास सार्थ करून दाखवलाय. कारण मागच्या सामन्यामध्ये जरूर ते 5 षटकार एक भयानक स्वप्न असणार आहे. परंतु या मॅचमध्ये जो कमबॅक भुवनेशच्या माध्यमातून झाला, जो पलटवार भुवनेशच्या माध्यमातून झाला, तो देखील चर्चेचा विषय. खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुमितने काय केलाय, फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि इथे हिट विकेटच्या माध्यमातून विकेट गमवावी लागणार आहे सुमितला. बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी जात असताना 4 षटकांचा खेळ संपला 39 फलकावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑफ स्टंप आणि मिडल स्टंप पूर्णपणे डिस्ट्रॉइड केला गेला. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे बॉलिंग ट्रॅकवरती. लेगसी ऑफ दातेवरी क्रिकेट मिस्टर पंढरी बॉलिंग ट्रॅकवरती. पॅडी या ठिकाणी येणाऱ्या 6 चेंडूंची सूत्र त्यांच्या हातामध्ये असणार आहेत. मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जो इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स आपण पाहिला होता, इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स तो या ठिकाणी 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ती स्पेशल क्लिप या ठिकाणी यूट्यूबला अपलोड केली गेली. त्यांना 6 बॉलमध्ये 15 धावा डिफेंड करायच्या होत्या. स्लॉग ओव्हरमध्ये आला. पहिलाच बॉल सुरुवात यॉर्करने झाला आणि इथे विकेट मिळाला कॉट बिहाइंडच्या माध्यमातून. मिस्टर मिथुन पाटील बॅक टू द डगआउट. डीजे कॅन्डी संगीत क्षेत्रामधील एक प्रसिद्ध डीजे मॅन आणि या टायमिंगचा बेताज बादशाह. 39 फलकावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी घेतलंय. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आणि सुरुवात ज्या पद्धतीने झाल्या पंढरीच्या माध्यमातून. पॅडी
सध्या आज चर्चेमध्ये आहेत, ट्रेंडिंगमध्ये असणारं नाव अतुल आला आणि पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह आणि सरळ बॉल निघून जाईल अतुलच्या बॅटमधून. चौकार, 4 धावा. धावसंख्या फलकावरती 43, 43 फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 5वं षटक प्रगती पदावरती आहे. स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट्स आता येऊ लागल्यात अतुलच्या बॅटमधून. हा पहिला चौकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 43 स्कोर कार्डवरती. या बॉलवरती देखील चान्स घेतला होता. बॉल बॅक ड्राईव्ह एकदा पूर्ण केले वेगाने. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी येणार नाहीयेत, कारण श्लोकला स्ट्रायकिंगवरती राहणं देखील गरजेचं आहे. डायरेक्ट हिट ऑलवॉज डेंजरस. वॉट अ थ्रो, वॉट अ हिट. आणि इथे धावचीच्या रूपामध्ये बॅटर अतुलला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. बरोबर मिडल स्टंप. षटकांमध्ये 28 धावा होत्या, परंतु मागच्या 2 ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये फिनिशिंग टच श्लोकला द्यावे लागणार आहेत. एक अपकमिंग यंगस्टर आणि अतिशय कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने जी मेहनत लहानपणापासून श्लोकने घेतलंय त्या मेहनतीचं फल श्लोकला मिळतंय. आज देखील तो परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. ते टचेस या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. 44 हा फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पॅडी बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत मागील 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतला, एकदा पूर्ण केली गेली आणि एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार. 45 धावा फलकावरती 45 स्कोरकडे आपण पाहतोय. सफाली प्रीमियर लीग मध्ये जो परफॉर्मन्स विंकोशननी दाखवला होता तो एकदा आठवावा लागणार. पुन्हा एकदा ती फ्लॅशबॅक द्यावी लागणार. जे 3 षटकार आले होते विंकोशनच्या बॅटमधून. 45 धावा फलकावरती 45 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी या 5व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतील. विंकोशला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलवरती फिनिशिंग टच द्यायच्यात. तिथे या बॉलवरती मिड विकेटला टार्गेट केल्या गेल्या. डिस्टन्स हवा आणि ते डिस्टन्स मिळालाय. पहिल्याच बॉलवरती ट्रेडमार्क सिग्नेचर शॉट विंकोशनचा षटकार. $51 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. 51 धावा फलकावरती 5 बॉलचा केल्या ठिकाणी झाला. विंकोशनच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि हा षटकार अतिशय महत्वाचा आहे या सिच्युएशनला. शेवटचा बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पुल शॉट गॅपमध्ये चाललाय. हार्दिकचे प्रयत्न आतून आत होते, परंतु त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जातोय. फ्लॅट अँड फ्युरियस चौकार की षटकार. षटकार शेवटच्या बॉलवरती देखील विंकोशनच्या बॅटमधून कडक प्रहार, काय फिनिशिंग टच ठिकाणी दिले गेलेत. अतिशय महत्वाच्या क्षणाला ते मैदानामध्ये आले आणि क्रिटिकल कंडिशनला ज्या पद्धतीनं बॅटिंग केलंय लाजवाब. 57 धावा फलकावरती 58 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. 58चं टार्गेट आपण पाहतोय 5 षटकांमध्ये. एक आता मोठी टोटल स्कोर कार्डवरती उभी झालं. 58 धावांचं टार्गेट 5 ओव्हरमध्ये आपण पाहतोय. डीसीसी डोंगरी टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्यायचा आहे. डीसीसी डोंगरी टीम, डीसीसी डोंगरी टीमचे कॅप्टन आपण प्लीज आयोजकांशी संपर्क साधून घ्या.
5 ओव्हरमध्ये 58 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 58चं टार्गेट आपण पाहतोय. चांगली रन चेज पाहायला मिळेल. धावा डिफेंड होतील. दोन ऑप्शन्स सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. यंगस्टर चषक 2026 आज या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय. आज देखील एक प्युअर क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं डिंगडॉंग टेंबी घोडावे संघ अंतिम 5 मध्ये पोहोचला. आज कोणता संघ टेबल टॉप करेल याकडे लक्ष वेधित झालं. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर, पालघर भूषण. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आहे. विजयासाठी 58 रन्सचं टार्गेट सेट केले गेले डीसीसी दातिवरे या टीम समोर. जेएमसी चिखलपाडा, जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमने सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर हार्दिक भोईरला आपण पाहतायत. विंकोश मात्र यांनी 2 षटकार जे आले ते मात्र महत्वपूर्ण. डिरेक्ट 46 वरून 41 वरून आपण पाहिलं तर धावा वाढल्या गेल्या. 45 वरून 57 वर थेट पोचले गेले. पहिलाच बॉल फोर्स केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ऑन द राईज खेळला गेलाय. श्लोक भोईर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अकाउंट ओपन केलं गेलंय. ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर नूतन नगर माकणे अतिशय चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. शुभमजी पाध्ये हे सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा वेलकम. बॉलला आपण पाहिलं तर प्ले केलं होतं परंतु त्यानंतर थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. बंटीदादा मात्रे नेहमीच सहकार्य या सफाळेकरांना मदतीचे हात डेफिनेटली पाहायला मिळतात आणि त्यामध्ये या मैदानासाठी त्यांचा खूप सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. बंटीदादा मात्रे यांचा सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. बॅटची एज घेत पायावर बॉल जाऊन आदळला होता. स्मार्ट सिंगल. राजू बॉलला उचलेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा, 58 धावा 5 षटकांमध्ये. बचावात्मक स्थितीमध्ये निर्माण करतील का, डिपेंड करतील का की धावा अचीव करतील याकडे लक्ष. कारण जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जातो तेव्हा टीम मीटिंग फार मोठ्या प्रमाणात होतात की हा संघ आपल्याबरोबर खेळणार आहे तर डेफिनेटली मात्र आपल्याला रणनीती स्ट्रॅटेजी आखावी लागते. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. गोलंदाज सज्ज होईल. हार्दिक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख रितेश निजाईचा हा फटका मात्र यावेळेला आपण पाहतायत गौरव पाटीलला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र यावेळेला हात डोक्यावर जात आहेत म्हणजे पश्चातापाची वेळ यावेळेला पाहायला मिळते. फलंदाज बाद गॉन.
3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गौरव पाटील स्वस्तात बाद झाले. रनआउटच्या स्वरूपात बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेण्यासारखं असतं. कॉलिंग चुकीचं झालं. कॉलिंग रितेश निजाईचं चुकीचं होतं आणि त्यामुळे त्याचं भुगतान मात्र गौरव पाटीलला करावं लागलं. परंतु आता रितेश निजाईला खांद्यावर जबाबदारी स्वीकारावी लागेल. जबाबदारी खूप मोठी असते, कोणत्याही प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. बाळूमामा घरात मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतायत. त्यानंतर संजयजी तरे मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. श्यामकांतजी तरे पाहायला मिळत आहेत. मंगलदासजी घरत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर अंकुजी पाटील यांना आपण पाहू शकाल. प्रथमेश घरत यांना आपण पाहतायत. प्रणय घरत सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. आकाश घरत यांना आपण पाहतायत. या संपूर्ण यंगस्टर चषक माकणीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. यावेळेला पूल केलाय. फटका छान आहे. फिल्डर दूर आहेत, परंतु वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लविशच्या बॅटमधून मात्र यावेळेला 2 धावा येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 58 धावांचा पाठलाग करत असताना हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टंप खूपच बाहेर आणि यस व्हाईट बॉल. परंतु DRS हार्दिक गोलंदाजी करणाऱ्या टीमने घेतला गेलाय. JMC चिखलपाडा या टीमने. तर अंपायर येतील पाहतील. हार्दिकचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर ज्या पद्धतीने ऑफस्टंपच्या बाहेर तर आले होते आणि बरोबर कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झालाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण लाईनच्या बरोबर तिथून चेंडू यावेळेला डिलिव्हर्ड झाला. क्षमस्व महेंद्र भोईर त्या ठिकाणी दर्शवत असताना. आणि इथून जर आपण पाहिलं तर रिटर्न मेल जो रिव्ह्यू तुमचा आहे तो मात्र तुम्हाला परत मिळालाय. म्हणजे तुमच्याकडे एक रिव्ह्यू शेष आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता 24 बॉल आणि 53 रन हे सामन्याचं समीकरण. 24 बॉल 53. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या. पाच धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. या वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. रिस्पॉन्सिबिलिटी फटका आहे का? नाही. आणि इथून मात्र फलंदाज परतेल बॅक टू द पॅव्हिलियन. जबाबदारी स्वीकारली नाही. बेजबाबदार फटका खेळला आणि इथे एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. रितेश निजाईला परतावं लागेल. 0वर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. गॉन. पाच ला 2 आतापर्यंत आपण पाहतायत. त्यांनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्दिक.
जयचा हा बॉल या वेळेला ऑन साइडला खेळलाय. फटका अप्रतिम पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ बॉल निघून जाईल. चौकार. गुड शॉट. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 4 चौकार. नऊ धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्विक फास्ट खेळत असताना पाहायला मिळतोय. हार्दिक आलेल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग जयेश घरतची आपल्याला पाहायला मिळते. तेवढीच चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फिल्डिंग. एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा टीम मध्ये याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना पाहायला मिळतोय. 9 धावा. नेहमीच त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल आपल्याला पाहायला मिळते. जयेश घरत स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पुन्हा एकदा बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली आणि त्यानंतर प्ले केल्यानंतर मात्र पंचांकडे अपील करतायत. हे सकाळी मी मात्र उल्लेख केला होता की काही फलंदाज मात्र खेळतात आणि त्यानंतर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतात. पुन्हा एकदा जयेश घरतने पुढे बॉल ठेवलाय. चांगली गोलंदाजी करत असताना दोन्ही कट करण्याची क्षमता आहे. लेग कटर ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या फिंगरचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले. चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केलंय. फुलटॉस बॉल होता. ऑफ साइडला ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने जमिनीलगत बॉल निघून जाईल. श्लोक भुईर पुढे सहसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. हार्दिकने फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर जयेश घरताला 5 धावा खर्च करत असताना आता 18 बॉल 48 16च्या स्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. कंपॅरिझन करताना 28 धावा जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमच्या फलकावर होत्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. परंतु इथे 10 धावा आणि 2 गडी बाद. इथे जवळजवळ 18 धावेने पाठीमागे आणि 1 विकेटने पुढे जात असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 10 10ला 2 येणारे बॉल 18 बॉलमध्ये 48 हे सामन्याचं समीकरण. 10 मिनिटांचा कालावधी तुम्ही घेतला गेलाय या 2 षटकांसाठी. सध्या विंकोश मात्रे, जयेश घरत, हार्दिक भुईर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या टीमचे भरवशाचे पॅकेज म्हणून ज्या खेळाडूंकडे पाहिलं जातं. खूप क्रिकेट फास्ट झालंय. ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं झपाट्याने क्रिकेटची प्रगती होत असताना पाहायला मिळते. खेड्यापाड्यात लीगच्या फॉर्मॅट आल्यानंतर एक फॉर्मॅटमध्ये त्या संध्या खूप मोठ्या प्रमाणात मिळत गेल्या आणि खेळाडू आता टॅलेंटेड खेळाडू प्रत्येक संघामध्ये असतात. परंतु सिनियर खेळाडूंबरोबरच मात्र तुम्ही सुद्धा चांगलं क्रिकेट खेळायला हवं. सिनियर खेळाडूंचा कधी कधी खेळ मात्र डावलतो परंतु टॅलेंट खेळाडूंचा खेळ मात्र उंचावतो. अशा वेळेला तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर सिनियर खेळाडूंचा तेवढाच तुम्ही आदर करा. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र आपण सातत्याने मी म्हटलंय की राजकारण हा शब्द तर बिलकुल आणूच नका क्रिकेटच्या खेळामध्ये. जिथे राजकारण आलं क्रिकेटचा खेळ विनाश 100% झाला. एक गावामध्ये 4-4 5-5 टीम होण्याचं कारण आपल्याला कधी कधी तेच पाहायला मिळतं. कधी कधी असं वाटतं की खूप खेळाडू आहेत परंतु कधी कधी माहिती पडतं की एकाच गावामध्ये एवढ्या टीमचा समावेश का असतो. मतभेद. बॅटची एज जरूर होती. व्हाईट अँड व्हाईट मध्ये विकेट किपर सुमित आय थिंक सो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटचा क्लास सुद्धा त्याचा पाहायला मिळतो. थोडासा खाली राहिला बॉल आणि चांगला बॉल डिलिव्हर केला होता हार्दिकच्या माध्यमातून. हार्दिक ज्यावेळेला गोलंदाजीला येतो त्यावेळेला त्याचे एफर्ट पाहायला मिळतात अप्रतिम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. लवेश एका साईडला पाहायला मिळतोय. हार्दिक 6 बॉलमध्ये 6 थोडासा स्ट्रगल करतोय. इथून धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वासासहित तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. जसे आत्मविश्वासासहित हार्दिक भोईर आणि जयेश घरतने बॉलिंग केले.
यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फटका छान आहे परंतु जयेश घरातला निवडलंय. कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. लविश बॅक टू द डगआउट. धावा 3 गडी बाद. 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत विजयासाठी 58 धावांचा पाठलाग करत असताना 47 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. अप्रतिम चांगला फटका ऑन दी टोस खेळला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना राजू पुढे सरसावेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हार्दिक आणि कौशिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या खेळाडूंना नामी संधी आहे इथून मोठे फटके मारण्याची. कारण कधीतरी संधी मिळतात आणि त्या संधीचं सोनं तुम्ही जर शॉर्ट टर्म मध्ये करत असतील तर तेव्हा कुठेतरी तुमच्या बॅटिंगमध्ये क्रमवारीमध्ये बदल होत असतो. तुम्ही कधी कधी 4-5व्या क्रमांकावर येतात त्यावेळेला मात्र काही संघ विचार करतात, कॅप्टन विचार करतात, काही ग्रामस्थ विचार करतात की या खेळाडूचा क्रम थोडासा बदलला तर कदाचित आपल्याला सुद्धा त्याचा बेनिफिट मिळेल आणि कधी कधी तुम्हाला ओपनिंग बॅटर म्हणून मोठ्या संध्या उपलब्ध होतात. त्यामुळे ही संधी आहे. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. बॉल जुना झाल्यानंतर सुद्धा मात्र हार्दिक चांगली गोलंदाजी करतोय. कोऱ्या करकरीत नवीन फरवर गोलंदाजी करण्याची एक वेगळी कला काही गोलंदाजांकडे असते. फक्त हलकासा मात्र बोटं फिरवली जातात आणि त्यावेळेला हलकासा टर्न प्राप्त करतात. पॉवर प्ले मध्ये ते खेळता येत नाही. स्लोवर वन बॉलला फसतात मोठे फटके मारण्यासाठी गेल्यानंतर. अशा प्रकारच्या कलात्मक गोलंदाजी करतात काही गोलंदाज. पहा इथे मात्र लेग कटर बॉलला पाहायला मिळतो. यष्टनचा वेध घेतला. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद. गॉन बॅक टू द डगआउट. चार धक्के बसले गेले. चांगली गोलंदाजी क्विकली गोलंदाजी करत असताना हार्दिक मोठे फटके मारून देत नाहीये. चांगली रणनीती आतापर्यंत आखली गेले. दोन्ही गोलंदाजांनी उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करत कॉन्ट्रीब्युशन केले. हलक्याशा हाताने चेंडूला मात्र यावेळेला खेळत असताना संदेश सँडीला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. 13 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 45 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 45 रन. नीड 45 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. बारा बॉल 45. सँडीकडे ते पोटेन्शियल आहे आणि मोठे फटके मारू शकतो. बॅटिंगच्या जोरावर त्याने जरूर मी हे करू शकतो ते मात्र सँडीला पाहिले बऱ्याच वेळेला. परंतु आता युवराज सिंग स्टाईलमध्ये ते फटके मारावे लागणार आहेत. नीड 45 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. घेऊया एक छोटासा हलकासा डीजे ब्रेक. जाऊया HK यांच्याकडे.
पहिलाच बॉल खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा येत असताना विशाल नाईक सरांकडून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत 14 या धावसंख्येवर 14 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. मिस्टर नवनाथ पाटील नानू एक परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका निभावणारा खेळाडू. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. सरळ बॉलला मात्र पिकअप शॉट खेळला गेलाय, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग हार्दिक भुईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. वड फिल्डिंग, सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलं गेलं आणि पंचांना शंका उद्भवले. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग, अंपायर्स कॉल आणि बिझी व्हावं लागेल राकेश राऊत सरांना. इथून मात्र हलकीशी जंप घेतली होती. सेफ आहे. अप्रतिम चांगले यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं. सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल हार्दिक भोईरने टायमिंग जंप याला म्हणतात, उडता पंची. सुरेख फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलं. आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केल्या. प्रेझेन्स ऑफ माइंड अप्रतिम, ब्युटिफुल. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि शरीराचा वेध घेतलाय. अपील पहा सुमितची अप्रतिम पाहायला मिळाली होती. हॅटकॅप परिधान करणारा आणि अपीलवर अपील ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात आपण सँडीचा. आणि खरोखर सँडीने सांगितलं, प्रामाणिकपणाने सांगितलं की मात्र माझ्या टी शर्टला यावेळेला स्पर्श करत ब्रश करत मात्र बॉल निघून गेलाय. पहिले तिसरे अंपायर म्हणजेच फक्त खेळाडूच्या मुखातून निघाला ना, आई शपथ मी आउट नाहीये, तिथेच गोष्ट संपायची. परंतु आता तसं नाहीये. या क्रिकेटच्या खेळामध्ये फार बदल झाला. टेक्नॉलॉजी आल्यामुळे तर अजून तिसरा डोळा उघडला. यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. फ्लिक केलंय, फिल्डरला आता बीट केलंय बॉलने आणि सरळ बॉल निघून जाईल. चौकाराकरिता मेल खणखणीत चौकार, 4 रन. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 रन्स, 20 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 38 रनची आवश्यकता आहे. आता धावा येत आहेत. बॉल आहेत 9. खाली राहिला होता बॉल. अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. बॉल बरोबर जाऊन मात्र यावेळेला आपण पाहतायत थायला जाऊन बॉल जरूर आदळतोय. असं वाटलं होतं सँडीला की बॉल थोडासा उसळी घेईल, परंतु ही खेळपट्टी एवढीच चांगली बनवली. या अगोदर आपण पाहिलं सफाळी प्रीमियर लीग 5 दिवस कंटिन्यूस आणि त्यानंतर आपण पाहतायत आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. चांगल्या खेळपट्टीचं वर्णन करायला हवं. आज अरुण जेटली स्टेडियम दिल्ली या ठिकाणी आपण पाहिला तर नामिबिया वर्सेस भारत असा T20चा सामना रंगताना पाहायला मिळेल. 48,000च्या कॅपॅसिटीच्या मैदानात प्रेक्षकांच्या साक्षीने तो सामना पाहायला मिळेल. यस, ओरिजिनल डिसिजन वाईट यावेळेला आपण पाहतायत. चेक करूया. नवनाथचा हा ऍक्शन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातोय. बाउन्स मिळाला होता. सध्या श्लोक भोईर जणू काही LED स्क्रीन लावले बघतायत आणि यस, इट्स व्हाईट बॉल. श्रीकांत भोईर एक चांगले पंच म्हणून या पंचक्रोशीत आपल्याला पाहायला मिळाले आणि व्हाईट बॉल परफेक्ट डिसिजन विशाल नाईक सरांचं पाहायला मिळालं होतं. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. स्वतः एक चांगले खेळाडू पाहायला मिळाले. गोडदेव हे नाव तुम्ही ऐकून असाल. ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीम मध्ये ते चांगलं क्रिकेट खेळले. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. कारण गोडदेव म्हटलं तर खेळाडूंची खाण असलेलं गाव म्हणून ओळखलं जायचं. आजही उमेश मांजरेकरांना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आजही मात्र तो स्थान आहे प्रत्येक हृदयात. नवीन कोऱ्या करकरीत MRAच्या बॉलवर ते षटकार ठोकायचे. पहिली 4 व्हीलर घेणारे खेळाडू म्हणून ठरले गेले होते उमेश मांजरेकर. यांच्या समवेत आपण पाहिलं तर गोडदेवचं क्रिकेट पुढे गेलं आणि त्यामध्ये विशाल नाईक सरांचं नाव सुद्धा अद्यावत आपल्याला पाहायला मिळतं.
या बॉलला आपण पाहिलं तर थोडंसं बाहेर जरूर पिच केलं गेलं होतं आणि सरळ बॉल निघून जाईल. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 धावा. आता विजयासाठी 36 रनची आवश्यकता. 7 बॉल आणि 36 रन. युवराज सिंग बनावं लागेल, हर्षल गिब्स बनावं लागेल. मोठे फटके यावेळेला येतील का? गोलंदाज सज्ज होतोय नवनाथ पाटील नानू. पुन्हा एकदा यावेळेला लांब ठेवला होता बॉल आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. म्हणजे एवढं ग्रामीण क्रिकेट एवढं चांगलं पुढे जाण्याचं कारण हेच आपल्याला पाहायला मिळतं की सातत्याने चांगलं प्रदर्शन करतात. आता 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 36 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा रिलॅक्सेबल सॉन्ग आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. मॅडम उपस्थित झालेले आहेत दातिवरीवरून, खास करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, आपल्या गावाला सपोर्टेबल करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. मॅडमला मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. या आमच्या नारी शक्तीला सलाम असेल. हे 6 बॉल निदान आपण व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत. यंगस्टार चषक माकणे या स्पर्धेमध्ये आपलं सुस्वागतम. 22ला 4, आतापर्यंत 6 बॉल 36 फोर्स केले. या बॉलला ऑन साईडला सुमित पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. गोलंदाज श्लोक भुईर आपण पाहतायत. काही यशला आपण पाहतायत एक उंच सकल बांध्याचा गोलंदाज. आणि यशला नवनाथ पाटील विकेट किपर हवे असतात. आय थिंक सो तेच आपल्याला पाहायला मिळतं. सुमित पाटीलला बाउंड्री लाईनवर तैनात केले गेले. आता प्रॅक्टिसमध्ये जसं तुम्ही कहता. आणि बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. यस, ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र संडे आता मूडमध्ये नाही आहेत बॅटिंग करण्याच्या. जेवढे बॉल येतील तेवढे मात्र तुम्ही खेळून काढा. फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. 11च्या 11 खेळाडूंनी जेव्हा चांगलं प्रदर्शन दाखवताना त्या वेळेला मात्र चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कारण हा खेळ एका दुसऱ्याचा नाही आहे. जरी बॉलिंग करतील बॅटिंग करतील परंतु फिल्डरचा अभाव असेल. त्यामुळे फिल्डरला सुद्धा तेवढं स्थान आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. 22 धावा झाले तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी यशला उपयोगात आणलं गेलंय. कारण खूप धावा होत्या आणि अशा वेळेला मात्र त्याला सुद्धा संधी दिली गेली. गौरव पाटील यांची विकेट गेल्यानंतर थोडंसं मात्र कुठेतरी निराश असं वाटलं. रितेश निजाई मात्र खांद्यावर जबाबदारी घेईल परंतु तसं काही घडलं नाही. यावेळेला बॅटची एज घेऊन बॉल निघून जाईल जतीनच्या हातामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. आणि सध्या मात्र आपण पाहिलं तर फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. शुभमजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया सुस्वागतम. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. आणि अशा प्रकारे मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. JMC चिखलपाडा, जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम, कॉंग्रॅच्युलेशन.
चला लगेच आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. साईज्योत कोरे आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयेश घरत ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 19 धावा आणि 1 विकेट. तर जयेश घरत आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचंय. या कविता राऊत मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टॉस सुद्धा त्यांच्या हस्ते करणार आहोत. चला जयेश घरत या आपण. ललितजी आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचं आहे. आपण कविता राऊत मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा हा किताब या ठिकाणी देणार आहोत. त्यांच्या नारी शक्तीला सलाम आहे. म्हणतात ना, संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. आपल्या नारी शक्तीला सलाम असेल. या आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करतायत जयेश घरत. सुपर बॉलिंग अँड बॅटिंग चांगल्या पद्धतीने. जयेश काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि जे तुझे परफॉर्मन्स पाहायला मिळतात साखरेच्या मैदानात ते विसरून मात्र या मैदानात चांगलं प्रदर्शन दाखवलं, कसं टीमवर्क राहिले? टीमवर्क तर नेहमीच चांगलं असते. जसं मला जमेल तेवढा मी टीमला द्यायचा प्रयत्न करतो आणि जय महाराष्ट्र टीम ही नक्कीच नेहमी यंग मुलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करते. पण आताची यंग पिढी आहे ती जास्त करून मोबाईलवरच असते, क्रिकेटवर जास्त लक्ष देत नाही. विंकोश मात्रेने 2 षटकार मारले, ते कदाचित उपयोगी पडले. नक्कीच, कारण मला माहिती होतं विंकोच जाऊन एकतरी 6 मारेलच, कारण त्याला जेवढे कमी बॉल भेटतात ना तेवढे षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. ॲज अ प्लेअर म्हणून हार्दिक भोईर आणि मिथुन यांचं प्रदर्शन चांगलं राहिलं. नक्कीच, कारण हार्दिक पण यंदा खूप फॉर्ममध्ये आहे, त्यांचं बघून मी पण शिकायचा प्रयत्न करतो. थँक्यू व्हेरी मच जयेश घरत. हे होते प्लेअर ऑफ द मॅच आणि या आपण लगेच हार्दिक भोईर जॉईन होतील. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. हार्दिक भोईर कॉल करतील. कॉइन स्पिन करायचंय 2026, परंतु यंगस्टर मागणी आलेला आहे. तर धन्यवाद मॅडम, आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण मनोगत व्यक्त करत असतील तर करू शकता. तर ललित टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल आपला? फलंदाजी करणार आहात. घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर आता 5:30 वाजण्याच्या सुमारास एक चांगला निर्णय तुम्ही घेतलाय. 5 षटकांमध्ये टोटल एक प्रामाणिक जाण्याचा प्रयत्न करतील किंवा अडचणीत त्यांना आणण्यासाठी तुम्ही एक मोठी टोटल उभारतील. यंदाचं आयोजन कसं वाटतंय? 1 लाखाची स्पर्धा, 43 जणांची लेजंड टीम पाहायला मिळते आणि माकणेचं हे आयोजन कसं वाटतं? आयोजन खूप चांगलं आहे आणि ग्राउंड पण खूप छान बनवलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच ललित. हार्दिक, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजीच केली असते आम्ही पण. आता बॅटिंग करायची आहे आणि ज्या पद्धतीने यशला तुम्ही आता संधी दिली तर या गोलंदाजाबद्दल काय म्हणतील? नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. प्रॅक्टिसला सुद्धा मेहनत घेत असतो रोज, म्हणून आज त्याला चान्स पण दिला आणि त्याने चांगली गोलंदाजी केली. या स्पर्धेला खेळताना एन्जॉय करतायत? हो नक्कीच. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस झाला कविता राऊत मॅडम यांच्या शुभ हस्ते आणि टॉस आपण पाहिलात तर साईज्योत कोरे टीमच्या बाजूने लागला. ललित यांनी सांगितलं त्यांच्या कॅप्टनने की आम्ही प्रथमतः बॅटिंग स्वीकारू. साईज्योत कोरे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट. जाऊया आता आपण मॅचच्या दिशेने आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होऊया. हार्दिक किनी तुमच्या समोर जोडले जातील. विरातन खुर्चा आवाज. धन्यवाद. कॅमेरामॅन प्रथम जाधव अँड तुषार कुर्ले, 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह.